ऑलमोस्ट पूर्ण हॉल भरलेला आहे। कार्यक्रम थोड्याच वेळात चालू होईल। हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत। तर आज आम्ही आलो आहोत शिवाजी मंदिर हॉलमध्ये। बाजारपेठ यांनी बनवला आहे एक रक्षाबंधन स्पेशल कार्यक्रम। इथे सगळ्या महिला अगदी सजून धजून आलेले आहेत। या कार्यक्रमात मान्यवर व्यक्ती आलेले आणि अन्य महिलांसाठी खास एक लकी कूपन ड्रॉ ठेवलेला आहे। त्यासाठी कूपन्स वगैरे ते पास आणि कूपन दोन्हीही वाटण्यात येत आहेत। ते त्यासाठी पूर्णपणे लाईन लागलेली आहे। चला पाहूया महाराष्ट्र बाजारपेठ याचा हा रक्षाबंधन स्पेशल कार्यक्रम कसा असेल। सो प्रत्येक महिलेला एक लकी ड्रॉ कूपन देण्यात आलेली आहे। तीच सबमिट करण्यासाठी इथे पूर्णपणे ही लाईन लागलेली आहे आणि त्या कूपनवर तुम्हाला तुमचं नाव, नंबर आणि जे तुम्हाला बुक देतात महाराष्ट्र बाजारपेठेचं त्याचा नंबर द्यायचा असतो। सो हे ते कूपन आहे ज्याच्यावर नाव, नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर लिहायचा असतो। सो चला आता आपण हे सबमिट केलेलं आहे आणि यानंतर आता एंटर करणार आहोत आतमध्ये जाण्यासाठी। 2:30चा टाईम दिला होता। हे बघा असंख्य महिला इथे जमलेल्या आहेत, कारण 3:30 वाजले आहेत, अजून आतमध्ये घेतलेलं नाही आहे, त्यामुळे सगळ्या एकत्र जमलेल्या आहेत। आता सगळ्यांनी हे बघा दरवाजे ओपन झाले आहेत, आतमध्ये घेतले आणि प्रत्येकीने आपापली जागा घेतलेली आहे। आता एंटर केलेलं आहे आतमध्ये हॉलमध्ये। फर्स्ट 3 रोमध्ये आपले मान्यवर पाहुणे बसतील, जिथे आपले काही ॲक्ट्रेस लोकांना पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे, मराठी ॲक्ट्रेस ते बसतील आणि नामवंत व्यक्ती आहेत त्याही बसतील। अजून आपला हॉल पूर्णपणे भरलेला नाही तरी महिला येत आहेत अजून। तर पाहूया, जसा प्रोग्राम चालू होईल तसा मी तुम्हाला नक्कीच सांगेन। तर आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। गणेश वंदना करून गणेशाचं गाणं आता हे चालू आहे। असं आपल्या गणपती बाप्पाला हा एक मान देऊन त्यांचं हे पहिलं गाणं चालू झालेलं आहे आणि हे बघा। सो आता ह्या गाण्यानंतर काही नृत्यही सादर केली जातील, तीही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना केलेली आहे की या सगळ्या भगिनींच्या आयुष्यामधला दुःखाचा डोंगर दूर होऊ दे। या उपस्थित सगळ्या महिलांच्या आयुष्यातला दुःखाचा डोंगर दूर होऊ दे आणि हे गणराया या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये फक्त सुखाचा सागर येऊ दे गणराया। आणि नंतर त्या गणरायाला प्रार्थना केल्यानंतर आदिशक्तीचा अवतार म्हणजे तुम्ही त्रिखंडामध्ये सगळीकडे खऱ्या अर्थाने त्या आदिशक्तीचा अवतार आहे। तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरगडची रेणुकाई, कारल्याच्या डोंगरावरची एक निराई आणि या सगळ्या माझ्या आया, सगळ्या माझ्या भगाच्या कुठे आहेत तर या सगळ्या समोर आहेत। तुमच्यामध्ये दडलेली आहे ती खऱ्या अर्थाने माय भवानी, तुमच्यामध्ये दडलेली आहे ती अंबाबाई, कारण तुम्हीच आहात खऱ्या अर्थाने जगत जननी, तुम्हीच आहात खऱ्या अर्थाने माझ्या माऊली। आणि म्हणून डॉक्टर कौतिक दांडगे साहेबांच्या वतीने गणरायाला वंदन केल्यानंतर वंदन करूया त्या आदिशक्तीला, अंबे मातेला। येत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये नीलम। सो गजाननाला मानवंदना दिल्यानंतर एक सुंदर आपलं एक गाणं झाल्यानंतर यानंतर आपल्या अंबे मातेला मानवंदना देण्यात आली। एक त्यासाठी हे गाणं सादर केलं होतं आई तुझ्या ग चरणी आणि त्या गाण्यावर
नीलम यांनी अतिशय सुंदर हा असा डान्स केला होता. सो हाच डान्स मी थोडासा तुम्हाला दाखवते. तर अंबे मातेला मानवंदना दिल्यानंतर लगेचच एक लावणी नृत्य झालं. तेही अतिशय सुंदर होतं. सुंदर नृत्य केलं होतं. सो हे लावणी नृत्य झाल्यानंतर काही आभार प्रदर्शनाचेही कार्यक्रम झाले. आता या लावणी नृत्यानंतर लगेचच एक मराठी चित्रपट दादा कोंडके यांचा चित्रपटातील गाणं घेण्यात आलं. गेली कुठं गावना बोलल्या बिगर धावना. त्या गाण्यावर हे नृत्य सादर करण्यात आलं होतं. तेही अतिशय सुंदर नृत्य झालं. सो अशी अनेक डान्स या ज्या मुली आहेत त्यांनी खूप सुंदर सुंदर डान्स केले होते. अशा प्रकारे हा कार्यक्रम चालू होता. मान्यवर व्यक्ती अजून आले नव्हते. सो तोपर्यंत हे नृत्याचे कार्यक्रम घेण्यात आले होते. सो या नृत्यानंतर एक कॉमेडी शो करण्यात आला होता. सो हा आपला तो शो चालू आहे. हे बघा. सो 10 मिनिटासाठी हा कॉमेडी शो घेण्यात आला होता. आता निळगाव म्हणलं असंच होतं. बाई तुम्ही रक्षाबंधन सोहळा काय चाललं तुमचं? बाई तुम्ही कार्यक्रम बघायला आमच्या बायका लई हुशार. काय म्हणताय टाळ्या वाजत मुळे पावसाची बघतात पाठीमागून नाना पाटेकर येतात. नाना पाटेकर त्यांच्या स्टाईलमध्ये. नानासाहेब आमचा कार्यक्रम तुम्हाला कसं वाटतंय? नाना पाटेकर देता का घर आधी म्हाडाचा फॉर्म भर. काय चुकलं वाटतं माझ्याकडून? आता काय म्हणायचं रे? चला बरोबर ना. अरे पण टाळ्या वाजव की नानांसाठी. सो यानंतर पुण्याहूनही काही कलाकार नृत्य करण्यासाठी इथे आल्या होता. सो हे बघा. या मुलीने अतिशय सुंदर नृत्य केलं होतं. ही लावणीच होती. त्यावर अतिशय सुंदर या कलाकारांनी नृत्य केलं होतं. तेही खूप सुंदर होतं. माध्यमातून ज्यांनी रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. तसेच गंदी बात या वेब सिरीजच्या माध्यमातून आपण ज्यांना अनेक वेळा पाहिलेलं आहे. जोरदार टाळ्या अर्थात सोनम अरोरा मॅडम साठी एकदा जोरदार टाळ्या. सबके दिल के चहेते सब्बीर भाई इनको भी निवेदन है कि आप मंच पर आ जाइए. जोरदार तालियां होनी चाहिए. और मैं मंच पर आमंत्रित करना चाहता हूं सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर
त्याचप्रमाणे अनुजा सो यानंतर बाई ग पिक्चरच्या गाण्यावर ह्या महिलांनी डान्स केला. काही खेळ ठेवण्यात आले होते. ज्यांच्या हातात 20 बांगड्या असतील त्यांनी स्टेजवर जायचं होतं. ह्या सगळ्या महिलांच्या हातात 20 हिरव्या बांगड्या होत्या. सो ह्या सगळ्या महिला म्हणून स्टेजवर गेल्या होत्या आणि बाई ग ह्या चित्रपटाच्या गाण्यावर गाणं बोलत होतात. आणि आता ह्या दिसत आहेत आपल्याला मध्ये त्या बाई ग चित्रपटातील मेन आपल्या ॲक्ट्रेस आहेत. त्यांनी त्यांच्याबरोबर हा कार्यक्रम हे नृत्य एन्जॉय केलं. त्यांनाही खूप आवडलं. सो अशा प्रकारे हे आपले मान्यवर व्यक्ती इथे आले होते. ज्या महिलांनी सुंदर डान्स केला त्याच महिलांना सुंदर पैठणीही देण्यात आली होती ॲज अ गिफ्ट म्हणून. हे बघा. सो ज्या बाईगच्या ज्या हिरोईन होत्या ॲक्ट्रेस होत्या त्यांनाही गिफ्ट दिली होती. हे बघा पैठणी. त्यांच्या हस्ते ही पैठणी देण्यात आली. पुढचीच आया ज्यांची केस पांढरी आहेत त्या पाहिजे ना का या लवकर. ज्यांची केस पांढरी आहेत त्या. हा काळ्या केसवाल्या म्हटलं अख्खा हॉल पुरवायचा. कलर केले याच्यातलं कोणाही कलर केलेला बघा जेव्हा मॅडम नाही ना. हा कलर केलेले येणारच नाही म्हणजे ते कळणारच नाही. या लवकर. हा तुम्ही आरामात या. हा या एका छान गाण्यावर डान्स करणार आहे. हा म्हाताऱ्या माणसाला म्हणून काय झालं. हा अजून एक पिवळ्या रंगाची साडी कोणी घातलेली आहे. पिवळ्या रंगाची कोणी घातली आहे. पूर्ण पिवळी पाहिजे. पूर्ण पिवळी. हा नाही साडी आपलं ठरलेलं आहे. साडी पाहिजे पिवळ्या कलरची साडी. तुम्ही खाली येईपर्यंत अख्खा कार्यक्रम संपायचा. या पिवळ्या कलरची आवली कोली मी आवली लवली कोली. जमलं ना मॅडम थोडस. या लवकर या. महाराष्ट्र बाजारपेठेची टीम संपूर्ण. हा बरं फोटो काढतायत का ते. हा महाराष्ट्र बाजारपेठची संपूर्ण टीम या. फोटो घ्यायचे त्यांना. हा या. सो अशा प्रकारे रक्षाबंधन सोहळा 2024 हा प्रोग्राम अतिशय सुंदर झाला. कार्यक्रम संपला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.